श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी माऊलीचा हा दिव्य संदेश तुमच्यापर्यंत आला असून तुम्ही जर याला शेवटपर्यंत ऐकल्यास तुमच्या भाग्याचे द्वार स्वामी उघडतील यावर विश्वास ठेवा आणि हा संदेश न टाळता संपूर्ण ऐकण्याचा एक प्रयत्न करा. तुमचे भाग्य स्वामी उघडतील आणि त्यात तुम्हाला आशीर्वादही प्राप्त होतील. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, अरे कसली इतकी चिंता करतोस? तुझी चिंता वाहण्यासाठी तुझा देव समर्थ तुझ्या पुढे आज आला आहे. जरा माझ्याकडे बघ आणि तुझ्या मनातील ते सर्व काही प्रश्न माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत हो बरं. कारण तुझ्यासाठी मी कार्य करायलाच आज इथे उपस्थित आहे. तुझ्या मनातील ती प्रत्येक वेदना, ते दुःख, ती काळजी इतक्या कशाला हव्यात काळज्या? कारण तुझा देव तुझ्यासाठी कार्य करायला तत्पर आहे. अरे बाळा, या काही गोष्टी ज्या तुझ्या हाती नाहीत त्यासाठी इतका विचार करत बसणे योग्य नाही. ते सर्व काही देवावर सोपवून निश्चिंत आपले कर्म कर आणि मग बघ देवाचा आशीर्वाद, देवाचा चमत्कार तुला प्राप्त होईल. अरे बाळा, तुझ्या सर्व काही चिंता आणि काळजी दूर करण्यासाठीच आता आम्ही तुमच्या घरी आलो आहोत. तेव्हा काळजीमुक्त राहा. सर्व काही नीट आणि योग्य तऱ्हेनेच होणार आहे. तुला माझे अनुभव देखील प्राप्त करायची इच्छा आहे ना? मग ती लवकरच पूर्ण करणारे आशीर्वाद मी देईल आणि तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल. स्वामी म्हणतात, आमचे आगमन तुमच्या घरात झाले असताना कुठलीही चिंता, व्यथा, काळजीपासून दूर राहणे सुरू करा. कारण आता ती तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही. जी काळजी आहे तिला मी तुमच्या घराच्या बाहेर काढले आहे. आता तुमच्या मनात असू द्या फक्त प्रसन्नता, आनंद, उत्साह आणि खूप काही देवांबद्दल आदर, देवांबद्दल श्रद्धा भावना. कारण देव तुमच्यासाठी ते अनमोल आशीर्वाद घेऊन आले आहेत ज्याची प्रतीक्षा तुम्ही करत आहात. स्वामी म्हणतात, बाळा, भक्तिभावाने तू आमची जी काही पूजा अर्चना करतोस ती आम्ही स्वीकार करून ती आम्ही प्रसन्नतेने स्वीकार केली आहे. तुझ्या वेदना, दुःख आणि यातना संपवणारा हा संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल अगदी त्या क्षणापासून तुझ्या आयुष्यात अद्भुत चमत्कार, दैवी चमत्कार घडू लागतील. विचार करणे थांबव आणि कृतीवर लक्ष केंद्रित कर. कारण कृतींनीच, कर्तव्यानेच तुम्ही पुढे जाल. तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद हे दैवी स्वरूपात तुला आता प्राप्त होताना दिसू लागतील. बाळा, जेव्हा दैवी आशीर्वाद तुमच्यावर कृपा आशीर्वादांचा वर्षाव करू लागतात तेव्हा खूप काही अशा घटना देखील तुमच्यासोबत घडू लागतात ज्या तुम्ही कधीही पूर्वी अनुभवलेल्या देखील नाहीत. काही चमत्कार जे तुमच्या दिशेला येऊ लागतात कारण त्यासाठी देवांनी तुमची निवड केली आहे. देव म्हणतात, बाळा, आता या दिवसांमध्ये मी तुझ्या घरी प्रवेश केला आहे तेव्हा निश्चिंत राहून सर्व काही मंगलमय होणार आहे. आता निश्चिंतता बाळग, कारण सर्व काही योग्य वेळेवर तुला प्राप्त होऊन तुझा आनंद अधिक वाढणार आहे. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आज एक अद्भुत शक्ती मी तुला देऊ इच्छितो ज्यामुळे तुझे
अर्धवट राहिलेले कार्य देखील पूर्णत्वास जाईल. तुला माझी शक्ती मिळताच तुझ्या कित्येक समस्या दूर होताना तुला अनुभव प्राप्त होईल. हे अनुभव तुला तेव्हाच येतील जेव्हा तू विश्वासाने माझ्यावर श्रद्धा ठेवून नामस्मरण करशील. बाळा, मला सर्वाधिक प्रिय आहे ते तुमचे नामस्मरण करणे. कारण जेव्हा तुम्ही नामस्मरण करता तेव्हा मी तुमच्या जवळपास आहे याचा अनुभव देखील तुम्हाला येऊ लागतो. मागील काळात तुम्ही काय वेदना सहन केल्या आहेत, काय दुःख तुम्ही भोगले आहे, हे सर्व काही माहीत असतानाही मला तुमची मदत करायची आहे. कारण तुम्ही त्या योग्य आहात. बाळा, काही काळ तुम्ही त्रास काढले आहेत. आता ते सर्व काही त्रासांचे दिवस संपुष्टात आले आहेत. जेव्हा तुमचा त्रास संपून, तुमचे भोग संपून, तुम्ही ते सर्व काही आता पूर्णत्वास नेण्याच्या तयारीत आहात. तुम्ही तुमचे कर्मही योग्य तऱ्हेने करत आहात. तेव्हा देवाचे आशीर्वाद तुम्हाला खूप काही उच्च स्तरावर नेण्यासाठी तुमच्याकडे आकर्षित होत आहेत याचा अनुभव तुम्हाला येऊ लागेल. मला माहीत आहे खूप काही वेदना सहन करून तू कधी कधी आपले अश्रू ढाळले आहेस, पण आता तुला ते कधी ढाळावे लागणार नाही. बाळा, कारण निश्चिंत राहा. दैवी ऊर्जा तुला सहाय्यक ठरणार आहे. दैवी ऊर्जेने आपले कार्य सुरू केले आहे. प्रत्येक क्षणाला तुम्ही आता दैवी ऊर्जेचा अनुभव करणार आहात. नित्य तुमच्या आयुष्यात असे काही नवीन परिवर्तन जे सुखद तुम्हाला अनुभव देणारे असेल. आता तुमची इच्छा लवकरच पूर्ण करणारे आशीर्वाद जे दैवी स्वरूपात तुम्हाला प्राप्त होणार आहेत. भगवंताची कृपा काय आहे आणि ती कशी मिळवायची हे तुम्ही आता जाणले आहे. बाळा, तू विश्वास करतोस आणि श्रद्धेने, भक्तीने, संपूर्ण अंतःकरणाने माझी सेवा करतोस. ती सर्व काही सेवा आम्ही स्वीकार करतो आणि तुमच्या दिशेने ते आशीर्वाद देऊ इच्छितो. त्यासाठी सज्ज व्हा. येणारे काही दिवस तुमच्यासाठी असे काही आनंद घेऊन येत आहेत ज्यासाठी देवांनी तुमची निवड केली आहे. स्वामी म्हणतात, बाळा, कधी कधी तू संदेश ऐकण्यासाठी टाळाटाळ करतोस. कधी तुला वेळ असतो तर कधी नसतो, हे मीही जाणतो. पण आजचा संदेश तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच निर्माण केलेला आहे. बाळा, लक्षपूर्वक तू जर याला ऐकलेस तर तुझे नशीबही पालटेल आणि तुझ्या भाग्यात चमत्कार देखील घडून येऊ लागतील. स्वामी म्हणतात, बाळा, मी देव आहे आणि माझा आशीर्वाद तुला प्राप्त करण्यासाठी तुला कुठेही भटकण्याची आवश्यकता नाही. फक्त नामस्मरण करून तू माझे आशीर्वाद प्राप्त करू शकतोस. तुला कुठेही जाण्याची येण्याची आवश्यकता उरत नाही. जेव्हा खूप काही बंधनं तुमच्यावर असतात तेव्हा तुम्हाला त्यांचा खूप काही त्रासही होतो. पण त्या बंधनातूनही मी तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आज तुमच्या घरात प्रवेश केला आहे. कारण तुमची इच्छाशक्ती आणि तुमचे खूप काही श्रद्धा अंतःकरण भरलेले आहे. त्यामुळे मी तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला आशीर्वादासह ते चमत्कार देत आहे. ज्यांनी कोणी मागील काळात तुमचे मन कुठल्या ना कुठल्या स्वरूपात दुखावले होते ते आता पश्चाताप करत आहेत. कारण तुम्हाला दुखवून त्यांनी जे पाप केले आहे त्याचे प्रायश्चित्त ते आता करत आहेत. त्यांच्या मनालाही त्या वेदना आता सहन कराव्या लागत आहेत. कारण त्यांनी एका स्वामी भक्ताचे मन दुखावले आहे हे त्यांना चांगलेच कळून आले आहे. त्यांच्या कृतीवर आता मी अंकुश ठेवले आहे. आता इथून पुढे ते तुला त्रास देणार नाहीत. बाळा, माझ्यावर विश्वास ठेव.
तू जर स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असशील तर हा संदेश संपूर्ण ऐकून घे, कारण याची निर्मिती मी तुझ्यासाठी केली आहे. तुझा विश्वास इतका वाढेल आणि तू ते सर्व काही कर्म करू शकशील ज्यासाठी तुझी देवांनी निवड केली आहे. बाळा, कधीही स्वतःला एकटे मानू नकोस. तुझ्या जीवनात आता सुख, समृद्धी, आरोग्य, आनंद प्राप्त करणारे आशीर्वाद प्रवेश करत आहेत. तुझी मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद आज मी तुला या संदेशातून देत आहे. विचार करणे थांबव, कारण तुझा देव तुझ्यापर्यंत आला आहे. तुझ्या समस्येचे निराकरण करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुझ्या समस्या तुला संपताना दिसून येतील. बाळा, कारण माझा आशीर्वाद तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर आहे याचा अनुभव तुला येईल. तू जेव्हा माझ्याकडे वळला आहेस, तू देवाकडे वळला आहेस, तेव्हा आता निश्चिंत राहा, कारण तुझी काळजी मी घेत आहे. तुझे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार केल्या जात आहे. मागील काळात तुम्ही ज्या वेदना सहन केल्या आहेत त्याचे आता प्रतिफळ मिळण्याची वेळ आली आहे. आता तुम्हाला सुखाचे दिवस, आनंदाचे क्षण प्राप्त होणार आहे. त्यासाठी तयार व्हा. स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश ज्यांनी कोणी स्वामी भक्तांनी मनपूर्वक स्वीकार केला आहे त्यांच्या आयुष्यात ते अद्भुत चमत्कार स्वामी करोत. स्वामी माऊली त्यांच्या जीवनात ते अद्भुत चमत्कार देवत, आशीर्वाद देवत आणि त्यांच्या सर्व काही समस्या नष्ट होत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. स्वामी माऊलीचा हा दिव्य संदेश तुम्हाला आवडला असेल तर भक्तजनांना शेअर करून पुण्याचे भागीदार व्हा, कारण जेव्हा तुम्ही त्याला एक शेअर जरी कराल तरीही तो कुणाचे मन परिवर्तित करेल, कुणाला दुःखातून बाहेर काढेल. असे मार्ग सापडू लागतील जे स्वामी त्यांना दाखवतील. स्वामींची कृपा त्यांच्यावर निरंतर होईल. तेव्हा संदेश शेअर करायला विसरू नका. स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या प्रत्येक समस्येचे निराकरण करो. स्वामी माऊलीकडून तुम्हाला आशीर्वाद प्राप्त हो हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.